अमरावती शहरात दिनांक 8 जून 2026 रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाळी वादळामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे कोसळून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. सबनीस प्लॉट, कालीमाता मंदिर परिसर, मालटेकडी, शंकरनगर, पुंडलिकबाबा नगर, अर्जुन नगर तसेच परिसरांमध्ये रस्त्यावर मोठी झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. काही ठिकाणी 4 व्हीलर वाहनांवर झाडे कोसळून नुकसान झाले, तर विद्युत तारा तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच अतिक्रमण विभाग पथक प्रमुख श्री श्याम चौरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या तत्पर नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाच्या पथकाने JCBच्या सहाय्याने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी संपूर्ण रात्र पथक रस्त्यावर उतरून काम करत होते. कालीमाता मंदिराजवळ मोठे वडाचे झाड रस्त्यावर कोसळले होते. यामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. माहिती मिळताच श्री हिवसे यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण विभागाने तातडीने JCB पाठवून झाड हटविण्याचे काम हाती घेतले. तसेच मालटेकडी जलनिस्सारण कार्यालयासमोरील परिसर, पेट्रोल पंप ते CP कार्यालय मार्ग आणि इतर भागातील पडलेली झाडे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. झोन क्रमांक 1 अंतर्गत पुंडलिकबाबा नगरातील तानाजी नगर येथे मोठे झाड एका 4 व्हीलर वाहनावर कोसळले होते. स्थानिक नगरसेवक श्री मुन्ना नवाब व श्री प्रशांतभाऊ महल्ले यांनी माहिती दिल्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. माननीय उपायुक्त प्रशासन यांच्या उच्च आदेशानुसार अतिक्रमण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अत्यंत वेगाने झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या संपूर्ण बचाव व मदत कार्यात अतिक्रमण विभाग पथक प्रमुख श्री श्याम चौरे यांनी दाखवलेले नेतृत्व विशेष उल्लेखनीय ठरले. संकटाच्या क्षणी स्वतःच मैदानात उतरून त्यांनी आपल्या पथकाला योग्य दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही पर्वा न करता पावसात, अंधारात आणि धोकादायक परिस्थितीत अविरत सेवा बजावली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनी अल्पावधीत रस्ते मोकळे करून जनतेला मोठा दिलासा दिला. शहरातील विविध भागांमध्ये वेळेवर पोहोचून कार्यवाही करणाऱ्या अतिक्रमण विभागाच्या संपूर्ण पथकाचे नागरिकांकडून कौतुक होत असून संकट काळातील खरे योद्धे अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. श्री श्याम चौरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दाखवलेली तत्परता, शिस्त आणि सेवाभाव हे प्रशासनासाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे. BCN न्यूजकरिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.